दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा हिवताप आरोग्य निरीक्षक बाजीराव कांबळे यांच्या हस्ते कोल्हापुरातील ऐतिहासिक टाउन हॉल बागेतील जलकुंभामध्ये अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी व डेंग्यू प्रतिबंधासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी बोलताना बाजीराव कांबळे यांनी डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील व परिसरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा कोरडे करावेत, तसेच डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा हिवताप आरोग्य पर्यवेक्षक SP चिखले, आरोग्य निरीक्षक सुरेश साठे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन. संपूर्ण देशभर आज आरोग्य खात्याच्या मार्फत वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून जनतेचा कशा पद्धतीने सहभाग होईल आणि डेंग्यूचा उद्रेक होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आरोग्याच्या खात्याच्या हिवताप विभागाने केलेलं आहे. मुळात कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिवतापाचा विभाग असेल, आरोग्याचा विभाग असेल, अतिशय प्रभावी सर्वच कार्यक्रम राबवत आहेत. त्या अनुषंगानं आजच्या दिवसालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंबेडकर साहेबांचं एक ब्रीद वाक्य आहे, एकतर बाप दाखव नाहीतर साध्य गाव. याच्या अनुषंगानं आरोग्य खात्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी एक कामच केलं पाहिजे, काम दाखवलं पाहिजे अशी भूमिका गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं सगळेच राष्ट्रीय प्रोग्राम अतिशय प्रभावीपणे राबवायचं काम केलेलं आहे. या विभागाचे उपसंचालक आदरणीय मानेसाहेब, सहाय्यक संचालक रणवीर सर, जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे साहेब आणि नूतन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर देशमुख साहेब यांच्या सहयोगातून ही योजना अतिशय प्रभावीपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याचं काम आजच्या दिवसामध्ये चालू आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या शाळांच्या माध्यमातून त्यांचेसुद्धा सहभाग घेण्याचं काम चालू आहे आणि भविष्यामध्ये सामान्य जनतेला डेंग्यूच्या रोगापासून उपद्रव होऊ नये, त्रास होऊ नये, आर्थिक त्रास होऊ नये यासाठी आजचा दिवस अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण विभागामध्ये ज्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपकेंद्रामध्ये कंटेनर सर्वेचं काम चालू आहे आणि आजचा दिवस हा अतिशय आरोग्य खात्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि यातून लोक सहभाग वाढवणं. या कार्यक्रमाचं असं वाक्यच असं आहे की लोकांचा सहभाग करणे, लक्षात आलं, पाणी साठे नष्ट करणे आणि ते काम अतिशय प्रभावीपणे आरोग्य खात्याचं चालू आहे. उद्याच्या काळामध्ये याचा खूप मोठा परिणाम सामान्य माणसांच्या, नागरिकांच्या आरोग्यावर होईल अशी आरोग्य खात्याची धारणा एवढंच मी बोलतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.